निश्चितच सुरू व्हायलाच हवी, परंतु काही हलगर्जीपणा आहे काही संघांच्या माध्यमातून, परंतु अगदी हे 3 ते 4-5 दिवस जाऊ द्या, परंतु यापुढील काही स्पर्धेमध्ये प्रत्येक संघानं सहकार्य हे घेणं गरजेचं आहे. मग अलीकडच्या कालखंडामध्ये 10चे संघ खेळायचे, 12 खेळायचे, तेव्हा आपलाच काही स्पर्धेमध्ये हा दबाव असायचा, ऑब्जेक्शन असायचा. मग आता 8चे खेळतायत, मग सहकार्य करणं खूप गरजेचं आहे. जबरदस्त नेरी दुंद्रे क्रिकेट असोसिएशनची आपण नियमावली पाहतो. एका दिवसात 8 संघ खेळवण्यात येतील. 1 लाख बक्षीस असेल तर 11,000 प्रवेश फी, बाईक असेल तर 12,000 प्रवेश फी, अशा अनेक नियमावल्या जसा वेळ मिळेल तसं तुमच्यापर्यंत ती इत्युंभूत माहिती आम्ही या मायक्रोफोनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत सुपूर्द करू. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये दाखल आहेत अमित म्हात्रे सर, पेन जोहे आणि आमच्या समेत सागरजी मांडवकर सर नेरे आणि मी स्वतः रोशन पाडी शिरवली आपलं मनपूर्वक स्वागत करतो. जबरदस्त व्हॉइस क्वालिटी पाहायला मिळते. DJ ओम साई धुंद्रेपाडा, आमचे DJ वादक DJ जय, DJ सागर यांचा दमदार आणि शानदार हा आवाज पाहतो. जबरदस्त व्हॉइस क्वालिटी आणि अगदी टाळ्यांच्या गजरामध्ये, फ्लड लाईट्स मध्ये अगदी लढत क्रमांक 2 ला होती सुरुवात. आणि पहिला धुरंधर गोलंदाज टीम शिवकर संघाच्या माध्यमातून मयूर घरत बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल उत्तम रीतीने हा चेंडू हाताळला जातो, जिथे निर्धाव चेंडूची आपल्याला समाप्ती पाहायला मिळते. पहिली सलामीची जोडी टीम पाहायला मिळते. श्रुती 11 पापडीचा पाडा या संघाकडून सृष्टी 11 या नावाने हा संघ खेळतो. अगदी हर्षल घरत आणि अनिकेत पवार एक पॉवरफुल इनिंग या पहिल्या सलामीच्या जोडीला इथे अदा करायची आहे. सृष्टी 11 पापडीचा पाडा या नावाने आज पापडीचा पाडा हा संघ खेळताना पाहायला मिळतो. चेंडू क्रमांक 2 मयूर घरत तयार. अगली पेशकश, काउंटर अटॅक, टक्कन आवाज आणि कडक असा हा फटका, चौकार. अगदी ग्रामस्थ मंडळ चषक धुंदराई एक दमदार स्पर्धेचं आपल्याला आयोजन पाहायला मिळतं. आणि या स्पर्धेतील प्रत्येक लढती या अगदी रोमहर्षक पद्धतीने घडताना पाहतो. त्यातील ही लढत आहे आणि या लढतीत पहिला पूर्वार्ध इथे एन्जॉय केलं जातं. जबरदस्त गोलंदाजीची आखणी, बोल्डिंग, दंडा बहार, दांडी गुल करणारी पॉवरफुल टीम शिवकर संघाच्या माध्यमातून मयूर घरत ऑन फायर. चिड होतील काही प्रेक्षक, कारण शुक्रवार आहे, गुलाबी थंडी आहे, गारेगार वारा अंगाला झोंबतो, मग आतमध्ये शीतप्याचा मारा होणार यातील मात्र शंका नाही. आणि नाईट स्पर्धेमध्ये होतच होतं. क्रिकेट रसिक वर्ग मोठ्या संख्येने येत असतात. अगदी फिल्डिंगची जी काही नियमावली असते ते ऑफिशियल पंच इथे त्यांना सादर करतायत. गोलंदाज पुन्हा एकदा मयूर घरत इथे सज्ज होत असताना, ओहो व्हॉट अ बॉलिंग, काय अनाकलनीय अद्भुत अशी गोलंदाजी सफर केली जाते. टीम शिवकरचा हा कोहिनूर हिरा इथे चमकतोय आणि पाठोपाठ 2 फलंदाजांना बाद केलंय. दमदार गोलंदाजी.
जबरदस्त डीजे ओपनिंग पाहायला मिळते. डीजे ओम साई धुंद्रेपाडा आणि जय विरू की जोडी अर्थात जय आणि सागर A1 दर्जाची ही आपण A1 क्वालिटी पाहतो. आणि एक टायमिंग बेमिसाल आहे. उडव उडव दांडी उडव आणि गुलाबी थंडीची ही आपण जबरदस्त मंडी पाहतो. अगदी हे पिबनचं पहिलं षटक आहे आणि पहिल्या षटकादरम्यान धावा लागतायत दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये चार चांद लावणारी ही गोलंदाजी आहे या गोलंदाजाकडून. कारण अलीकडचा चेंडू आपण पाहिला निश्चितच डाट त्यानंतर चार आणि पाठोपाठ दोन फलंदाजांमध्ये राहिलाय वार. एक दमदार शानदार रुबाबदार ही गोलंदाजीची आखणी केली जाते. पाच टायमर ऑन आहे अगदी 15 मिनिटांच्या आतोआत पहिली 3 षटकं ही सफर व्हायलाच हवी. पंचांना अधिकार आहे डायरेक्ट आपण पेनल्टी देऊ शकता. अगदी अविरतपणे या स्पर्धेमध्ये ही नियमावली पाहतो. आयोजकांच्या माध्यमातून कटाक्षी नियमावली आम्हाला इथे येते आणि ती आपण तात्काळ इथे सादर करायची कारण टायमिंगला खूप महत्व असेल. गोलंदाज मयूर तयार. ओहो व्हॉट बॉलिंग अद्भुत नजराणा पेशकश केलाय. मॅजिक बॉल इथे सफर केला जातो. पिवनचं पहिलं षटक एक दमदार राहिले आणि हलवार पद्धतीने प्लेइंग 11 मध्ये काही काढू इथे जॉईन होतील. कारण पहिला सामना जिंकल्यानंतर दुसरा सामना होता जुई विरोधात लोणवली परंतु काहीशी ऍडजस्टमेंट काहीसा फेरबदल आणि सामना घडतो शिवकर विरोधात पापडीचा पाडा. अगदी 5 चेंडूंचा भेदक माराय धावा फक्त 4 अखेरचा चेंडू प्रगती पथावरती. प्रहार करण्याच्या नादामध्ये अगदी पुन्हा एकदा पाठोपाठ हे डॉट बॉलचं सत्र जारी आहे कारण गोलंदाजी भारी आहे. पहिलं षटक समाप्त होते आणि पहिल्या षटकादरम्यान धावा लागतायत. धाव पटलावरती टीम पाहायला मिळते सृष्टी 11 पापडीचा बडा. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 डीजे म्युझिक अगदी स्वप्नपूर्ती करण्यासाठी दोन्ही संघ आज उत्कृष्ट दर्जाचा खेळ साकार करतील यातील मात्र शंका नाहीये. परंतु अंतिम पडावापर्यंत अगदी सुपर 5 कडे कोणता संघ निश्चित प्रस्थान करेल हे सुद्धा पाहावं लागेल. पहिलं षटक समाप्त झाले जिथे धावा गुणतालिकेवरती रुजू होता 4 दोन गड्यांचा खात्मा आहे आणि दुसरा गोलंदाज येतोय संदीप पाटील. या गोलंदाजाचा वापर केलाय टीम सहारा शिवकर या संघाने आज खेळतोय न्यू 11 या नावानं नव्या उमेदीनं जोमानं जोसानं ताकदीनं पॉवरफुल गोलंदाजीची सफर केली जाते प्रत्येक गोलंदाजाकडून. ज्या गोलंदाजावरती अगदी 4 चौकार लागल्यानंतर एक कमालीची वापसी दाखवली आहे गोलंदाज मयूरनं आणि त्याच्या पावलावरती पाऊल ठेवत सध्याच्या घडीला संदीप पाटीलनं सुद्धा उत्तमरित्या चेंडूंची हाताळणी केली. पहिला चेंडू आपण डॉट पाहतो. ओहो अगदी रोखले डाऊन झालंय आणि हे प्रथमदर्शनी निर्देशनामध्ये आलंय आणि आणतायत आमचे सुनील तांडे सर. 40+ बेतात बादशाह उत्तमरित्या ऑफिशियल पंचांची भूमिका आणि त्यानंतर शिवदासजी वाघमारे सर जे देवचे आहेत आणि खऱ्या अर्थाने क्रिकेटचे हे त्रिमूर्ती आहेत. सँडी पालकर पॅनल पनवेल रायगड जिल्ह्यातील दमदार पंच आहेत. प्रहार करण्याचा प्रयत्न परंतु रोखले. पूर्णपणे जर पाहिलं तर तीक्ष्ण धारदार मारा ज्याच्या जोरावरती पूर्णपणे काहीसं थांबवले. पाठोपाठ सळगचे हे 3 चेंडू आपण डॉट पाहतो. चेंडू क्रमांक 4 प्रगतीपथावरती समोर पाहायला मिळतो टीम पापडीचा पाडा संघाचा काढू अनिकेत पवार. एक पॉवरफुल काढू आहे पवारला उत्तम रीतीने खेळ करण्याची
आवश्यकता असताना अगदी 3 चेंडून डॉट पडणं काहीस दबाव होतं आणि दबाव पाहता अगदी विकेटचं राहिलं पतन. तिसरा मोहरा गारद. स्थापने संगीताची मैफिल पाहतो. सपना पाटील भिवंडी आणि आशिष मात्रे खाडी. दमदार संगीताची मैफिल पाहू शकता आपण. डीजे जय सागर आज पूर्णपणे मंत्रमुग्ध करतील आपल्या डीजे वादनाच्या माध्यमातून. परंतु पाठोपाठ पडलेले विकेट आणि त्यातून जास्तीत जास्त डॉट बॉल. अगदी प्रेम पाहिलं तर निश्चितच 6 चेंडू डॉट राहिले, त्यातील 3 विकेट सुद्धा कोसळले. फक्त 4 धावा मिळत आहेत. ही काहीशी धोक्याची घंटा आहे. परंतु विस्फोटक अंदाजामध्ये चांगलं ताळमेळ साधत चांगला खेळ करावा लागेल. टीम सृष्टी 11 पापडीचा पाडा संघाला एक चांगल्या दृष्टिक्षेपामध्ये हे फटके खेळावे लागतील. आणि आता मात्र मॅडन षटक हाताळण्याची नामी संधी आणि या स्पर्धेतील अगदी 2 मॅडन षटक 3 झालेत आणि 4थं हे मॅडन षटक येईल का शिवकर संघाच्या माध्यमातून. संदीप पाटील ओहो यस आलंय अगदी 4थं आपण हे मॅडन षटक पाहतो. त्यात विकेट सुद्धा काढली आणि संदीप पाटील हा चमकलाय आणि चमकदार कामगिरीच्या जोरावरती अगदी 12 चेंडू मध्ये धावा पाहतो. 3 गडी बाद 4. डीजे म्युझिक. जबरदस्त आपण आवाज पाहतो. व्हॉइस क्वालिटी खूप डेंजर पाहायला मिळते. प्रेमला वाटतं की गाणं गाव की काय आणि आमच्या आम्ही सरांना वाटतं की भजन गाव की काय. अशी जबरदस्त आवाज ही पाहतो आपण डीजेची. त्यांनाही खूप साऱ्या शुभेच्छा असतील. अगदी 2 षटकांचा भेदक मारा आणि ज्याच्या जोरावरती 4 धावा लागतायत. परंतु 12 चेंडूमध्ये काय घडलंय हे विसरून जाऊन पुढच्या 12 चेंडूमध्ये काय करायचंय याच्यावरती विचार मंथन व्हायलाच हवं. आणि हे पाहता अगदी टीम पापडीचा वाडा सांगायला आपला गाडा अभ्यास आता या खेळपट्टीवरती ओतावाच लागेल. करूया मरोचा महामुकाबला आहे आणि या मुकाबल्यामध्ये पूर्णपणे टफ फाईट द्यायची असेल तर सन्मानजनक स्कोर हा उभा करावा लागेल टीम पापडीचा वाडा संघाला. पहिला बॉल आला येतोय परंतु शतरक्षक आहेत त्या ठिकाणी. वेगाने चेंडू प्रस्थान करेल. मिळतील 4 चौकार. पण पाहुणा वर्ग पाहू शकता. सन्माननीय दिनेशजी चौधरी शिवकर यांचं मनपूर्वक स्वागत. करणजी कडू असतील रांजणपाडाचे त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि प्रदीपजी भोपी रिडगर या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल. ओहो प्रहार केला चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. मयूर घरतनं परत पाठवलंय फलंदाजाला. अगदी 4 फलंदाजांचा खात्मा. पुन्हा एकदा कुठल्या तरी नाईट स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक एकनाथजी माली यायलाच हवे. कारण डीजे वादकांना ही संधी असते टायमिंग सॉन्गची. अगदी वारंवार विकेट कोसळत आहेत. यापुढील जो सामना आहे दोन्ही संघटक आपण तात्काळ टॉससाठी टॉस बॉक्समध्ये यायचे. निश्चितच पुढील सामना जनमान DCC मोरबे विरोधात बंटी स्मृती JDM बेलवली.
दोन्ही संघाने या पण टॉससाठी गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सिद्धू ढवले. सिद्धूचा सिद्धांत काहीसा उपयुक्त ठरलाय. पहिल्या चेंडूपासून काहीसा आक्रमक रवैया आजमावण्याचा प्रयत्न, परंतु पहिल्या बॉलवरती आलेला चौकार, त्यानंतर काढलेली विकेट, मयूर गरजचा तो झेल आणि आता डॉट बॉल. धावसंख्येला रोख लागली. अगदी 8 धावा आहे. रॉयल थाट पाहायला मिळतो. टीम निव्या सहारा 11 शिवकर या संघाचा एक वादळी खेळ आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून पहा फलंदाजांवरती पूर्णपणे दबाव चढला जातो. पूर्णपणे रोख लगावली समोर पाहायला मिळतो. टीम पापडीचा पडा संघाचा खेळाडू इनायत नंबर 6 प्रशांत घरत सध्याच्या घडीला आणि नॉन स्ट्राइक एनला पाहायला मिळतो ऋषिकेश घरत. या घरत ब्रदर्सला आता मात्र अटकेबार झेंडे रोवावे लागतील. बिना दिवाळीचे रॉकेट आपल्या भात्यातून सोडावे लागतील टीम पापडीचा पाडा संघाला. परंतु जाग्यावरून खेळणं काहीसं अंगलट इथे पाहायला मिळतं. प्रेम म्हटलं जातं गुड क्रिकेटर इज अ गुड डान्सर. खेळपट्टीवरती पदराळित्य करणं हे तितकंच गरजेचं असतं. आणि हे पाहता खडे खडे जाग्यावरून फटके खेळणं काहीसं अंगलट आलंय टीम पापडीचा पाडा संघासाठी. धावसंख्येची काहीशी शोकांतिका आहे. फक्त 8 धावा. काली 4 ओव्हरमध्ये फक्त 9 धावा होत्या गिरवले संघाच्या. परंतु इथे ते गिरवून चालणार नाहीये टीम पापडीचा पाडा संघाला. अटकेपार झेंडे रोवावे लागतील आपल्या खेळीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सिद्धू ढवले. ओहो रोखले रिप्लेच्या माध्यमातून पुन्हा एकदा पाहू शकता. हा निश्चितच स्ट्रोकचं सिलेक्शन काहीसं टेंटेटिव्ह स्थितीमध्ये पाहिलं. अगदी गोलंदाज सिद्धू ढवले राईट मोर द विकेट मारा केला. खेळू की नको खेळू या द्विधा मनस्थितीमध्ये हा चेंडू डॉट. रॉयल थाट डीजे आपकी बात. जबरदस्त आपण रॉयल थाट पाहिला जिथे धावसंख्या पाहायला मिळते 8 आणि अगदी 4 गड्यांना मात्र माघारी परतवलं टीम शिवकर संघ अविरतपणे प्रत्येक स्पर्धेमध्ये सध्याच्या घडीला खेळताना पाहायला मिळतो. अनेक इंटरॅक्ट या संघाच्या सातत्याने घडत आहेत ज्याच्यामध्ये अजिंक्य पद सुद्धा या संघाने जिंकले. आणि समोरील संघ पाहायला मिळतो पापडीचा पाडा. हाही संघ तितका तगडा पाहतो. अगदी विजयाकडे अग्रेसर होण्यासाठी हा संघ सज्ज आहे. 2024 मध्ये काय घडले हे विसरून जाऊन अगदी 2025 मध्ये काय करायचंय याच्यावरती टीम पापडीचा पाडा आता लक्ष देणार आहे. लक्ष एक चांगल्या रीतीने गाठावं लागेल. खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये चांगली फटकेबाजी साधायची आहे आणि अगदी खराब फिल्डिंगच्या कारणास्तव इथे मिळतील 4 दमदार चौकार. ज्युनियर प्रीमियर लीग आणि त्यानंतर तोंडरे स्पर्धेमध्ये आपण आवाज सातत्याने पाहतो. लाईव्हच्या प्रेक्षकांना ते पाहायला मिळणार नाहीत, ऐकायला मिळणार नाहीयेत. इथे धमाका, कडक फटका, पहिल्यांदा पहिला चौकार, आता आलाय षटकार. कारण उत्तरार्धामध्ये लढण्याजोग धावसंख्या बनली तर मॅच रफ अँड टफ होते याची प्रचिती येणार उत्तरार्धामध्ये क्रिकेट रसिक मायबाप वर्गाला पाहायला मिळेल. धावसंख्या आता झपाट्याने वाढतीये. प्रेम पाटील आम्हाला माहिती देत आहेत. धावसंख्या 18, अगदी 18 धावा धावपटलावरती लागत आहेत आणि आता
पूर्णपणे फिल्डिंग मध्ये काहीसे चेंजेस आहेत आणि त्यात नंतर फलंदाजाला आपल्या जाळ्यामध्ये अडकवण्याचा तंतोतंत प्रयत्न असणार आहे गोलंदाज आशिष तुपे. एक तुपमान एक रूपवान गोलंदाजीची आखणी करायची, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. मयूर गरज पुन्हा एकदा त्या ठिकाणी सरसावले, परंतु वेगानं 2 धावा परिपूर्णपणे प्राप्त होत आहेत. धावसंख्या स्कोर कार्डवरती 20 आहे आणि पहिल्या पूर्वार्धातील 3 चेंडूंचा खेळ हा अद्यापी शिल्लक असणार आहे. आणि यापुढील सामना डांगणेश्वर क्रिकेट संघ मोरबे विरोधात बंटी स्मृती JDM बेलवली. दोन्ही संघनायक अगदी ही इनिंग समाप्त व्हायच्या आतोआत टॉससाठी यायचे, अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका. प्रहार केलाय, प्रहार होतोय, दमदार वार होतोय आणि पाहायला मिळतोय षटकार षटकार षटकार. मजबूत त्याची बॅट आणि दात खाऊनी मारतो शॉट. एक जबरदस्त आहे, आपण हे रायमिंग वोड पाहतो आणि त्या दर्जाचे काहीशे फटके सध्याच्या घडीला या फलंदाजाच्या बॅट मधून येताना पाहायला मिळत आहेत. डीप मिडविकेट क्षेत्रामध्ये हे आपण फटके पाहतो. मामाचा आवाज काहीसा लाईटली मायक्रोफोन वरती अनेक स्पर्धेमध्ये येताना पाहतो, कारण अगदी समालोचक कक्षेच्या जवळून ते जात असतात. शेंगदाणेवाले मामा, राष्ट्रीय चाकणा. हो, प्रहार केलाय, अगदी रोखलंय आणि पाहिलं तरी ते बेल्ट्स पडल्या नसाव्यात. किती ओरडले, किती काय केलं, हा व्हिडिओ व्हायरल व्हायलाच हवा. हे फनी क्रिकेट मोमेंट खूप चांगले असतात, कारण यातून खूप मजा येत असते. इथे नक्की काय घडलं रिप्लेच्या माध्यमातून पाहतो. अगदी लेग बाईज की बाईज बॅटकडे अगदी आमचे स्कोरर इथे आम्हाला सूचित करत होते आणि तांडे सरांकडे ती माहिती सुपूर्द केली. इथे पाहिलं तर काहीशा नाट्यमय घडामोडी आपण घडताना पाहतो. फनी क्रिकेट गोलंदाज तयार. ओहो, रोखलंय आपल्याच फॉलो थ्रू मध्ये. हा चेंडू अडकवण्याचा प्रयत्न, अगदी हनुमंत उडी लगावली आहे, परंतु पुन्हा एकदा संधी आहे, संधीचं सोनं करता आलं नाहीये. आणि हे पाहता अगदी अंतिम टप्प्यामध्ये धावा कशा आल्या, धावा कशा बनल्या आणि आता नुसते धावतायत खेळाडू, परंतु नक्की घडलंय काय हे सुद्धा पाहणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. एकच धावे, एकच धावे, तांडे सरांचा इशारा आला, एकच धावे. आणि अगदी खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये गुणतालिकेवरती धावा बनताना पाहायला मिळत आहेत. टीम सृष्टी 11 पापडीचा पडा संघाच्या धावा, निव्या 11 सहारा शिवकर विरोधात एकूण धावा राहिल्या 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. धावा धाव पटलावरती 29 आणि जिंकण्यासाठी 30 धावसंख्येची आवश्यकता आहे निव्या 11 सहारा शिवकरला. रुद्वी जयवंत चौधरी ऑन स्क्रीन आपण या सुकनेला पाहतो. आणि निश्चितच डीजे साऊंडचे आमचे ओनर पाहायला मिळत आहेत. DJ ओम साई दुंद्रेपाडा, अप्रतिम डीजे सिस्टम आणि त्यांच्या सुकन्या अगदी ऑन स्क्रीन पाहायला मिळत आहेत. जबरदस्त त्यांची हेअरस्टाईल, स्मित असे त्यांच्या चेहऱ्यावरती, आणि अगदी या स्पर्धेला ती एन्जॉय करते. आणि ड्रेसिंग पप्पाची आणि तिची अगदी सेम टू सेम पाहायला मिळते. दोघांना मनपूर्वक शुभेच्छा. खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये अगदी 29 धावा बनताना पाहायला मिळाल्या आणि 30 धावसंख्येची आवश्यकता आहे. पहिली बेटी धनाची पेटी, आणि डीजेच्या पेट्यांची किंमत किती आहे हे आम्हाला ठाऊक आहे. तर चला आपण दोन्ही संघांना एक टॉस साठी या. अगदी DCC मोरबे
आणि बंटी स्मृती JDM बेलवली. दिनेशजी चौधरी यांना विनंती करतो आपला इथे शुभ सन्मान संपन्न केला जाईल, परंतु त्यांच्या शुभ हस्ते पहिल्यांदा टॉस केला जाईल. टॉस इथे संपन्न केला जातो पाहुण्यांच्या शुभ हस्ते. सन्माननीय पाहुणे दिनेश दादा चौधरी पाहुण्यांच्या शुभ हस्ते इथे टॉस बॉक्स मध्ये टॉस संपन्न होतो. DCC मोरबे विरोधात बंटी स्मृती JDM बेलवली या दोन संघांमध्ये होतो इथे टॉस. पाहुण्यांच्या शुभ हस्ते टॉस का बॉस. नाणेफेकीचा कौल जिंकलाय टीम. टॉस कोणी जिंकलाय? टीम मोरबेने हा टॉस जिंकलाय. आपला निर्णय तात्काळ कॉमेंटर बॉक्स मध्ये आपण सुपूर्द करायचंय आणि खेळाचं दुसरं उत्तरार्धाकडे आपण लक्ष वेधित करू. आणि उत्तरार्धामध्ये कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतील आमचे मित्र अमितजी म्हात्रे सर, पेन जो हे, परंतु इथे स्वागत केलं जाईल. पाहुण्यांना इथे स्वागत कक्ष मध्ये सन्मानित केलं जातं आणि अगदी काही वेळेमध्ये नियोजनाचे बेतात बादशाह अगदी सागर माडवकर सर नेरे यांचे इथे शुभागमन होईल. त्यांचं मनपूर्वक स्वागत. थँक्यू. शुक्रिया रोशन पाटिल, इनका सुमधुर आवाज आप सभी ने सुना. और रात काली है और उसमें उजाला देखिए किस तरह चमक रहा है. फिलहाल रन तो बन चुके. इस बार देखा जाए 29-30 का ये छोटा सा टारगेट है और प्रतीक मोकल इस मैच को देख रहे हैं, उनका हार्दिक हार्दिक स्वागत. हम धुंधले गांव से इस बार देखा जाए इस आंखों देखा हाल बता रहे हैं और जहां में इस मैच को देख रहे वरुण मोकल भी मौजूद है. सभी का हार्दिक स्वागत. आएंगे हम संडे को मिलेंगे जय गिरोह मैदान के ऊपर. तो फिलहाल इस बार देखा जाए गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए आरंभिक गेंदबाज बॉलिंग ट्रैक के ऊपर तैयार है. विशाल तांबड़े और स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज सूरज यादव प्रणय. तो चलते मैदान के अंदर धीमा गति का स्कोर है, लेकिन गेंदबाजी अगर बेहतरीन चल सकती है तो सामने वाली टीम को दिक्कत पैदा आ सकता है. लेकिन ये दिक्कत पैदा आनी है आपको तो अच्छी गेंदबाजी करना है. विशाल, ओ अच्छी बॉल, बॉल को देखो और बॉल को मारो. सुंदर डिलीवरी थी लेकिन गेंद और बल्ले के बीच मिलन नहीं हो चुका है. बल्लेबाज ने बड़ा हिट ठोकने का प्रयास किया था मन में, लेकिन गेंद उनके बल्ले के ऊपर आई नहीं सदी विकेट कीपर के दस्तानों में. और इस बार यह सिंगल चुराने की कोशिश कर रहे थे, लेकिन जापान के खिलाड़ी ने गेंद को उठाया. इस गेंद के ऊपर कोई रन नहीं मिलेगा. 2 गेंदें लगातार डॉट चली गई है. इस बीच मैच मैदान के अंदर निव्या 11 सारा शिवकर बनाम सृष्टि पापड़ी तपाड़ा के बीच चल रहा है. तो शिवकर टीम को जीतने के लिए 30 का टारगेट ही और बैकफुट अगर पुल करने का प्रयास किया था, लेकिन सिंगल जरूर मिलेगा. एक सिंगल के साथ खाता ओपन किया बल्लेबाज यहां प्रणय म्हात्रे ने, जिन्होंने 3 गेंदों का सामना किया.
और विशाल विशाल तांबड़े जिनकी 3 गेंदें खत्म हो चुकी। चमकदार ये ट्रॉफी। आसमान में देखिए चांद भी है और चांदनी भी है। क्या रेडकर वाले सही है ना? ओ धीरे से इस गेंद को स्टीयर किया है लेकिन सिंगल मिलेगा और एक सिंगल के साथ स्कोर आगे जाता है स्कोर 2 के घर में। 24 इवेंट की यह शानदार क्लैरिटी और सभी हमारे ऑपरेटर कैमरामैन मौजूद है। हर जगह जगह पे देखा जाए तो 24 इवेंट है, डे में भी है नाइट में भी। और ये गेंद वाघमारे, देखो वाघमारे की छाती देखो 56 इंच की है। वो दिखा दे उसकी एक्शन है। वो एक अंपायर स्क्वायर लेग अंपायर है तांडेल जो हमारे इस बार देखा जाए बेलोली से बिलोंग करते हैं। 3 पे स्कोर और गई हथेली में। गुड कैच। इसी के साथ पहला झटका लगता हुआ या निव्या 11 सहारा शिवकर टीम का स्कोर है 3 लॉस ऑफ 1 डीजे। रत्न गुरुवारे केशवराव पाटिल इनकी वो काफी कहते ना कि खाचे की मंडली थी, पेटेंट मंडली जैसे हम कहते। एक गांव की मंडली उस टाइम उन्होंने पनवेल और रायगढ़ डिस्ट्रिक्ट के अंदर धूमचक्र किया था। कड़क मंडली थी और बड़ा मजा आता था उस टाइम। लेकिन यहाँ तो 3 रवि गुरुदेव हमारे चले गए लेकिन उनकी कीर्ति आज भी इस दुनिया में है। जब उनकी कैसेट लग जाती है तो वो सामने जिंदापन जैसे आते हैं। तो स्कोर है 3, उन्हें हम नमन कर रहे हैं और मैदान के अंदर चल रहे हैं। नए बल्लेबाज उत्तम पाटिल। ओह चौवा मिलेगा। बॉल की साइड में रेस्ट लगी है और अंत में बॉल की जीत, फील्डर की हार। फील्डर को गेंद ने कह दिया बाय बाय, 4 रन। पैंट वाले आते उनको नहीं जमता लेकिन हाफ पैंट वाले अच्छा काम कर रहे हैं। रन बन चुके 7। हमारे जिन्हें हम उनके गांव में आते थे तब उन्हें मालूम लेकिन उन्हें मुझे देखा कि अभी तुम ही हो खुद, तो बड़ा आनंद हुआ। और यही है, बाकी क्या है, दुनिया में आए हैं तो प्रेम करो। जाते समय तुम्हारा हमारा कुछ नहीं रहेगा क्योंकि जब और स्कोर हो चुका है 7। बढ़िया आयोजन, कड़क आयोजन है और पूरी तरह से लोग इस मैच को देख रहे हैं। खूबसूरत ये सपाट मैदान भी है और पाटा मैदान भी देखिए। इस बार देखा पिच जो बनाई है बहुत भारी है लेकिन प्रेम रन चाहिए मेरे हिसाब से 18 बॉल 23, 18 चंडवाड़ी 23 धावा। इस भी स्ट्राइक के ऊपर खेल रहे सूरज पाटिल जो 1 पे खेल रहे, 4 पे उत्तम पाटिल खेल रहे। टीम का स्कोर है 7 के घर में सिद्धू। और इस बार बाउंड्री मिलेगी लगता है लेकिन फील्डर आया है रास्ते में। ओ हो गुड फील्डिंग, गुड फील्डिंग। 2 रन मिलेंगे बल्लेबाज यहां सूरज पाटिल को। सूरज पहुंचे 3 पे और यहां देखा जाए तो इस बीच निव्या 11 सहारा शिवकर टीम का स्कोर आगे बढ़ता है। स्कोर है 9 के घर में। 30 का छोटा सा टारगेट है लेकिन ये क्रिकेट है। क्रिकेट में जितना छोटा टारगेट होता है उतनी मैच, उतनी टूर्नामेंट बिल्कुल सही बन जाती है, रफ एंड टफ बन जाती मैच। और गई, कैच इट आउट। टाइमिंग नहीं मिला। क्रिकेट का खेल टाइमिंग का है। बैट्समैन आउट, विकेट नंबर 2 डीजे।
एकनाथ माली साहब केवाले गांव के हैं तो क्या टेंशन ही नहीं है। एक तो केवाले गांव के अंपायर यहाँ मौजूद है और उनके गांव के ही गायक जो महाराष्ट्र के बेहतरीन सिंगर है आदरणीय एकनाथ माली साहब, उन्हें भी हम सल्यूट कर रहे हैं। और टीम का स्कोर है 9 के घर में 7:23 हो चुके हैं। कल 12:30 बजे मुकाबले खत्म हुए थे, तो आज जितना टाइम जाएगा वो ठीक है, लेकिन परफेक्ट ये काम है। सही टाइम के ऊपर मुकाबले शुरू हो रहे, टाइम के ऊपर मुकाबले, 4 ओवर का मुकाबला और पाबंदी भी इस बार देखा जाए। लेकिन नए बल्लेबाज मैदान के अंदर मयूर घरत जीतने के लिए न्यूया 11 सारा शिवकर टीम को तो 30 का पीछा करते समय उनकी इस प्रकार हालत है। 9 रन बोर्ड के ऊपर 2 विकेट के नुकसान पे सफलता यह इस बार देखा सिद्धू जलके को मिली। ओ अच्छी बॉल यार, जलके की बॉल देखिए, बल्लेबाज को जला दिया, सुंदर बॉल। ये बॉल ऐसी बुमराह के आज की आपने वीडियो देखी होगी ना, तो देखिए ना वो इस तरह से इस बार देखा है गुडलैंड स्पॉट्स गेंद जब उड़ जाती है ना तो याद उसकी आती है हमें। उस तरह से इस गेंद को फेंका है सिद्धू, सुंदर बॉल। ये टप्पा पीछे है, कॉटन बॉल नहीं, एक्स्ट्रा गोल के ऊपर कैच। ओ बैलेंस गया है थोड़ा सा और मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 रन। प्रयास अच्छा किया था एक्स्ट्रा कोर खिलाड़ी ने, लेकिन हवा में जब गेंद होती है तो उस गेंद को जज करना कठिन होता है, लेकिन इस हालत में उन्होंने जज किया नहीं, 2 रन मिले और टीम का स्कोर आगे जाएगा। स्कोर पहुंचा 11। खूबसूरत रोशनी भी अच्छी है मैदान के अंदर, फ्लड लाइट अच्छी है। और बॉल को देखो और बॉल को मारो, लेकिन बॉलिंग कितनी घातक आ रही है, गेंदें कितनी स्पीड से आ रही है और बल्लेबाज को चकमा दे रहे। यही तो खासियत है, आजकल गेंदबाज की पिटाई बहुत होती है, लेकिन ऐसे गेंदबाज जब सक्षम बन जाते, पावरफुल बन जाते, तो उनकी थोड़ी कॉलर भी टाइट हो जाती है ना, क्योंकि बल्लेबाज मार भी ज्यादा देते। लेकिन फिलहाल तो गुड बॉलिंग सिद्धू, 13 बॉल 19। और इस बार सिंगल मिलेगा, लॉन्ग ऑफ के ऊपर गेंद ऑफ ड्रॉ किया, दूसरे के लिए पलटने की कोशिश कर रहे थे मगर 1 ही रन मिलेगा और 1 रनों के साथ शिवकर टीम का टोटल स्कोर पहुंचा है 12 रन। आने वाले 12 बॉल शेष और जीतने के लिए 18, 12-18 पाहिजे। आप देख सकते हैं इस बार हमारे जो 24 इवेंट का जो चैनल है उसको आप सब्सक्राइब कीजिए, बेल आइकन बजाए, उनके साइड की जो घंटी है। यस पानी घेऊन जा। चेक बोले तो मुझे याद आ गई, अचानक महादेव गढ़के साहब कहां से आ गए, वो हमेशा ऐसा ही आवाज देते। तो चाहिए इंपॉर्टेंट बात है, लेकिन 2 ओवर में लगभग देखा जाए 18 रन चाहिए, प्रत्येक ओवर के पीछे 9-9 रन चाहिए। पानी की मांग मैदान के अंदर हो रही है, जल्दी पानी लेके जाइए किरण भाई। सुंदर ये शानदार क्लियरिटी है, आप सभी लोग देख रहे 24 इवेंट लाइव की ये शानदार क्लियरिटी, अच्छी हमारी ये साउंड सिस्टम बहुत भारी, 4-4 मॉनिटर हर जगह पे लगा दिया है, मतलब इसका मतलब हमें कोई तकलीफ नहीं है। और अभी गेंदबाजी का प्लान क्या होगा ये देखना पड़ेगा। यह सृष्टि पापड़ीचा पाड़ा टीम के गेंदबाज कौन होंगे, लेकिन इस बार तारीफ करना पड़ेगी सिद्धू जलके की, जिन्होंने इस बार देखा 5 रन देके एक सफलता हासिल की अपनी टीम के लिए। काफी सुंदर पैनापन दिखाया गेंदबाजी में और इस ओवर में पूरी तरह से उन्होंने पाबंदी रखी, जो बल्लेबाजों को ज्यादा मौका ही नहीं दिया है। ऐसी सुंदर अति सुंदर गेंदबाजी की। 18 रनों की अभी तक जरूरत है 12 बॉल में। अनिश्चितताओं का खेल क्रिकेट है और क्रिकेट एक जेंटलमैन्स गेम है। क्रिकेट एक बेहद रोमांचक खेल है। इसकी शुरुआत तो इंग्लैंड ने की है, लेकिन हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय बन चुका है। और रायगढ़ जिले के अंदर आप सभी लोग देख रहे, इस जिले के अंदर टेनिस का महासंग्राम चालू इतना जोर से हुआ है, कहीं नाइट है, कहीं डे है, कहीं डे नाइट चल रहे। और ठाणे जिले के अंदर भी मैचेस बड़े चल रहे, जनवरी चल रहा है, फरवरी जाएगा। ये 2 महीनों तक क्रिकेट अभी तक जिंदापन रहेगा। उसके बाद आएगी होली, क्योंकि गर्मी बढ़ेगी और सब बंद। बैलगाड़ा शर्यत और क्रिकेट को ज्यादा क्रेज मिल रही है रायगढ़ में। चमकदार ये ट्रॉफी कितनी बढ़िया है देखिए,
कैमरामैन को विनती है थोड़ा से ट्रॉफी भी दिखाइए थोड़े से, लोग जो यूट्यूब के ऊपर देख रहे हैं उन्हें भी मालूम होना चाहिए कि इस आयोजन में कितनी बड़ी ट्रॉफी है। लेकिन 12 में चाहिए 18 रन। ऋषिकेश घरत गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए 12 बॉल में चाहिए 18 रन और सामने बल्लेबाज खेल रहे मयूर घरत जो व्यक्तिगत 3 पे कहते। ओ अच्छी बॉल घरत, वुडलैंड स्पॉट के ऊपर गेंद देखे पड़ने के बाद ऐसे उड़ गई, बैट्समैन पुल करने गए थे लेकिन अनसक्सेसफुल साबित हो गए। गेंद बल्ले के बीच संपर्क हुआ नहीं, डॉट गेंद। प्रेशर भरी गेंदबाजी चल रही है। 12 रन और ये गेंद वग मारे वाइट। आपने तिरंगा फिल्म में देखा होगा, वागले इंस्पेक्टर था और उसके बाद ये वग मारे। तो 29-30 का टारगेट है लेकिन अभी लगभग का स्कोर आगे जा रहा है 13 पे 13 और 11 में चाहिए 17। 11 बॉल 17 धावा। और इस बार रिवर्स बैटिंग करने का प्रयास किया है लेकिन सिंगल जरूर मिलेगा। ये लेग बाई के रूप में रन आ चुके। रिवर्स बैटिंग नहीं हो चुका है, परफेक्ट टाइमिंग नहीं हो चुका है, सिंगल मिलेगा, स्कोर जाएगा 14 के घर में 2 विकेट के नुकसान पे। सारा शुक्र टीम का स्कोर है 10 बॉल जीतने के लिए 16 रनों की अभी तक जरूरत है। जबरदस्त कड़ाकेदार आयोजन नियोजन ग्रामस्थ मंडल धुंधराई ट्रॉफी का 24 कैरेट का असली आयोजन नियोजन आप सभी लोग देख रहे हैं। 14 2 विकेट के नुकसान पे। ओ क्या बॉलिंग चल रही है, वाह भन्नाट गेंदबाजी, गति भी अच्छी है, दिशा भी सही है, डिसिप्लिन है ना गेंदबाजी में। आप काम है बन गए 100% करता हूं ऐसे। सुंदर गेंदबाजी। ऋषिकेश घरत के 9 बॉल 16 रन और टाइमिंग बेमिसाल हुआ नहीं है लेकिन जाएंगे बॉल को उठाएंगे खुद बॉलर। एक सिंगल मिलेगा। बल्लेबाज यहां उत्तम पाटिल को, उत्तम पाटिल पहुंचे 5 पे, 3 पे खेल रहे मयूर घरत और टीम का टोटल स्कोर पहुंचा है 15 और 8 बॉल 15 रन। दबाव वाली गेंदबाजी हो रही है, बड़े शॉट खेलने की कोशिश बल्लेबाज कर रहे लेकिन वो प्रॉपर टाइमिंग हो नहीं रहा है। और गई खिलखिल चंपा खुशवरंभा, देखो पहले लंबा चकबरा खंबा ठोक। और बॉल गुम हो गई और ये छक्का दाग दिया मयूर घरत ने और छक्के के साथ स्कोर आगे गया है 21-21 और 7 गेंदे जीतने के लिए 9 प्रेम के पास ये जानकारी। तर सन्मान्य गुरुनाथजी तांबडे मोरबे यांना विनंती केली जाते आपण सुद्धा मंचकावर द्या आपलं मनपूर्वक स्वागत। बिल्कुल अतिथि देव भो, ये भारतीय संस्कृति का एक सुंदर आदर्श है। मेहमान जो हमारे लिए होते हैं वो भगवान के समान होते हैं, उनका स्वागत करना है हमारा आद्य कर्तव्य है। 29 स्कोर 29। और इस बार 7 बॉल शेष जीतने के लिए 9 रन। एक छक्के ने देखिए क्या पलटी मारी और ये छक्के ने इस बार का हौसला ऊंचा कर दिया शिवकर टीम का। और ये फुल टॉस है, कैच है, मिस टाइम शॉट, लपक लिया कैच लॉन्ग ऑन के क्षेत्र में। इसी के साथ छक्का मारने वाला खिलाड़ी मिस्टर मयूर घरत बैक टू द डगआउट 9 रन बना के और झटका मिला शिवकर टीम को।
कॉम्बिनेशन सही है। जैसे हमारे भजन में हमारे गुरुदेव के साथ गुरुनाथ घर बजाने के लिए होता था तो और बेहतर मजा आता उस तो इस बार देखा जाए हमारे ऑपरेटर रेडगर के है, वो सुंदर गाने बजा रहे, लोगों का दिल जिता रहे। और नए बल्लेबाज प्रणीत मात्रे और आखिरी गेंदबाज संकेत गरत जीतने के लिए 6 बॉल 9 रन, 9.5। हाँ 6 बॉल में चाहिए 9 रन। वो कई बार बोलते हैं ना कि 6 को 9 चाहिए। 6 बॉल और जीतने के लिए 9 रन चाहिए। 21-3 विकेट के नुकसान पे इस बार शिवकर टीम का स्कोर है। रोशन आसमान में देखना चांदनी और चांद भी है। हाँ आपस में मुझे याद आ गई है कॉलेज की। क्या करेंगे और ये बैक टू द बॉलर, यस। अगर इस बार देखा जाए तो स्टंप के ऊपर लग जाती तो करीब मामला भी होता था। और इस गेंद के ऊपर कोई रन 21, आने वाले 5 गेंदे और जीतने के लिए 9 रन। सन्माननीय गुरुनाथजी तांबडे माजी सरपंच मोरबे यांचे ते शुभागमन झाले। आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत। इथे फसट किट प्रथमोपचार पेटी आपण तात्काळ घेऊन जायचे। डॉक्टर टीम डॉक्टर इद्रिस, चलो देखिए डॉक्टर साहब अपना किट किधर है? हाँ जल्दी जाइए। चांद चांदनी को लो कैमरे के अंदर। सौ का बेटे घाई करने का। स्कोर हो चुका है 21-3 विकेट के नुकसान पे। दर्शन को विनती करते कि आप चांद और चांदनी को लो। पांच बॉल और जीतने के लिए 9 रनों की जरूरत है शिवकर टीम को। संकेत गरत के कंधों के ऊपर जिम्मेदारी दी है, लेकिन उत्तम पार्टी स्ट्राइक के ऊपर 5 और 9 और गई गगन चुंबी काली रात का दमदार छक्का डीजे। फलंदाज खेळतो सन्माननीय बजरंग उलवेकर, सन्माननीय माजी सरपंच मोरबे यांचं इथे शुभागमन झाले। आयोजकांच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक स्वागत। एक चांगला रंगणी हा सामना पाहतो। 27 रन और उत्तम, जिन्होंने उत्तम शॉट मारा और ये छक्के के साथ स्कोर गया है 27 के घर में आने वाले 4 में कितनी भी साफ हो जाए धूल तो होती है, और इंसान कितना भी अच्छा हो जाए भूल तो होती है। चलिए 4 बॉल में 3 रन चाहिए। उत्तम के बल्ले से शानदार रफाट आया 6 रन के लिए, और धीरे से कट किया गेंद को और बाउंड्री मिलेगी। जीत और जीत, थर्ड मैच सीमा रेखा के बाहर अकल चलाई और इसी के साथ परास्त कर दिया या पापड़ी चबड़ा टीम को। हार्ड लक, और इसी के साथ जीत अर्जित कर चुके हैं सारा शिवकर टीम। वेल्डन और सृष्टि पापड़ी चबड़ा टीम, आपका हम आभार व्यक्त करते हैं। शानदार आपने खेल दिखाया, लेकिन एक विनिंग शॉट खेला बल्लेबाज ने। यस, आणि मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जाते ज्यांनी दुसरा षटक फेकला तो मात्र निव्या 11 सारा शिवकर संघाचा गोलंदाज मिस्टर संदीप पाटील, ज्याने मेडनवर फेकला तो संदीप पाटील ठरला मॅन ऑफ द मॅच। तर यस पाहुण्यांचा आपण सन्मान करणार आहोत। अमित म्हात्रे सर यांचा आवाज ऐकला आपण। ग्रामस्थ मंडळ दुंद्राई, तमाम क्रिकेट रसिक, नेक्स्ट मॅच टॉस इथे आपण जरूर पाहिलं असेल। क्षणाचाही विलंब करायचा नाही। तर फिल्डिंग टीमला विनंती करतो आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि सन्मानाकडे आपण जरूर वळतो। ग्रामस्थ मंडळ चषक दुंद्राई,
तर नेक्स्ट मॅच इथे सुरू होणार आहे. मागे चाललोय. काल 4:40ला पहिला चेंडू पडला. काल 6:30ला 2 मॅचेस कव्हर केले आणि काल 12:15ला पॅकअप झाला. अमित म्हात्रे सर, काल मॅनेजमेंट छान होती आणि संघाचा काल सहभाग सुद्धा चांगला होता. काल एक संघ 35 मिनिटं स्पर्धा थांबली, एक संघ आला नाही, तरी सुद्धा मॅनेज खूप छान झालं. तर सन्मान्य पाहुण्यांचा सन्मान करणार आहोत. चला मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळतोय. प्रेम आम्हाला जरूर माहिती देईल. संदीप पाटील शिवकर मेडल ओव्हर ठरलाय या सामन्यातील सामनावीर. तर संदीपला आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. मी सन्माननीय आमचे पाहुणे गुरुनाथजी तांबडे साहेब यांना विनंती करेन. चला फिल्डिंग टीम मोरबेड संघ विनंती असेल फिल्डिंग लावून घ्या आणि संदीपला देऊया मॅन ऑफ द मॅच. मिडन ओव्हर प्रतीक पाटील चिपळेनं मिडन ओव्हर फेकली आणि काल आपण पाहिलं सुकेश बोपी वाकडी आणि आज संदीप मिडन ओव्हर. संदीप काय म्हणशील, मिडन ओव्हर धावा होत नाही, दुंद्राईची स्पर्धा आहे, निसर्गरम्य ठिकाणी आज खेळ चांगला झाला, काय म्हणशील स्पर्धेबद्दल? प्रथम तर मी धन्यवाद मानतो आयोजकांना, आम्हाला इकडं संधी दिली खेळायला. आणि ग्राउंड खूप चांगलं आहे. थोडं वर खेळायला प्रॉब्लेम येतो आणि ते त्यांच्याबरोबर झालं, आमच्याबरोबर झालं. आणि आता पुढं आम्ही या असं होऊन देणार नाही का बॉल लागत नाही पिचवर. आमचे प्लेयर्स आता पुढं याच्यावरून शिकतील का बॉल कुठं काय फिरतोय, बॅटवर येत नाही. तर पुढं चांगलं करायचा प्रयत्न करू. नक्की शुभेच्छा असतील आपल्याला. मिडन ओव्हर आपण पाहिलं 30